विठ्ठल, देवपूजा विठ्ठल, गुरु विठ्ठल, गुरुदेवता विठ्ठल, माता विठ्ठल, हे सगळं कळालं. पण तरी सुद्धा पंढरीश परमात्म्या, तुझं सावळं स्वरूप मला त्या विटेवरच बघावंसं वाटतं रे, कारण ते सुख दुसरीकडे कुठेच नाही. धावत आले आणि घरी न जाता पांडुरंगाच्या महाद्वाराच्या त्या मुख्य पायरीवर येऊन थांबले आणि तिथूनच हाक दिली, पांडुरंगा आठवलं, अरे याच पायरीवरून तुझ्याशी भांडलो नाही का, याच पायरीवरून तुझ्याकडे हट्ट केला, बस बस पांडुरंगा, आता या पायरीचा चिरा होतो, या पायरीचा चिरा होऊन राहायचंय. सगळ्या संत महंतांची पायधूळ या चिऱ्यावरती, या पायरीवर पडली पाहिजे ही अपेक्षा आहे, कारण माझ्या भगवंताचे दास हे सर्वश्रेष्ठ अधिकाराचे आहेत. आणि म्हणून पांडुरंगांना ती आर्तता पाहवली नसेल, धावत परमात्म्याने सुद्धा वीट सोडली असेल, नामदेवांच्या जवळ गेले असतील आणि 5 वर्षाच्या नाम्याला जसं कवटाळलं असेल ना, तसं 80व्या वर्षी सुद्धा नामदेवांना कवटाळलंच असेल पांडुरंगाने. आणि म्हणाले असतील, नाम्या खूप थकलास ना रे, खूप थकला असशील ना, बस खूप काम केलंस, भागवत धर्माचं भक्ती प्रचाराचं भरपूर काम केलंस, आता तुझ्यासाठी काहीतरी माग रे राजा, तुझ्यासाठी काहीतरी माग. नामदेव महाराज म्हणतायत, पांडुरंगा वेळ प्रसंगी तुझ्याशी भांडलो सुद्धा रे, एवढं प्रेम केलं तू माझ्यावर, मी तुझ्यावर, आता एकच मागणं मागतो, मला स्वतःसाठी काही नको, भगवंता द्यायचंच असेल ना तर एक दे, नाही म्हणू नकोस. भगवंत म्हणाले, नाम्या माग रे. आणि मग नामदेव महाराज या प्रसंगामध्ये सांगतात, आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा, माझी या सकळा हरीच्या दासा. पंढरीनाथ महाराज की जय. मागणारा तेवढ्या ताकदीचा आहे आणि देणाराही तेवढ्याच ताकदीचा आहे. जगाच्या इतिहासामध्ये ज्ञानदेवांच्या नंतर एवढं भव्य, उदात्त आणि अतिशय सुंदर मागणं मागणारं कोणीच नाही. माऊलींचं पसायदान आपण सर्वजण ओळखतो. माऊलींनी सर्वसमावेशक, सर्वव्यापी, विश्वात्मक भगवंताकडे मागणं मागितलं पसायदानाच्या रूपाने. आणि श्रोते हो, जी स्वतःसाठी मागितली जाते ना त्याला भीक म्हणतो आपण. जे कुटुंबासाठी मागितलं जातं ते दान, समाजासाठी मागितलं जाती ती भिक्षा, आणि विश्वाच्या कल्याणासाठी जे मागितलं जातं ते पसायदान माऊलींनी मागितलं, जे खळांची व्यंकटी सांडो. एवढं उदात्त मागणं होतं की दुर्जनांचा सुद्धा दुष्टपणा निघून जाऊ दे. पण नामदेवांचं मागणं याच ताकदीचं असलं तरी थोडंसं वेगळं आहे श्रोते हो, कारण नामदेवांनी जाणीवपूर्वक 2 गोष्टींचा उल्लेख, 2 शब्दांचा उल्लेख आवर्जून प्रस्तुतच्या अभंगामध्ये केलेला आहे. आणि खऱ्या अर्थाने हे नामदेवांचं पसायदानच आहे. आकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. हरिदास शब्द नामदेवांनी वापरलाय. जो भगवंताचा दास आहे ना, देवा पहिलं मागणं माझं असं आहे की माझ्या हरीच्या कुळातल्या, हरिदासांच्या कुळांना आकल्प आयुष्य लाभावं, ते विना त्रासाचं असावं, ते पिढ्यानपिढ्या टिकणारं असावं. कारण अशा कुळांमध्येच अशी रत्न जन्माला येतात जी समाजाची घडी व्यवस्थित पुढे टिकवून ठेवतात. नवे समाजाला सन्मार्गदर्शन करण्याचं काम करणारी ही संत मंडळी, आता यांची जबाबदारी तुला घ्यावी लागेल. म्हणून सगळ्यांपेक्षा वेगळं मागणं मागितलं, माझी या सकळा हरीच्या दासा. नामदेव महाराजांनी 3च मुद्द्यांचा विचार करून आपण पुढे जाऊ. मागणं मागितलं, काय मागितलं पहिला मुद्दा, कुणासाठी मागितलं दुसरा मुद्दा, आणि का मागितलं तिसरा मुद्दा. काय मागितलं, अकल्प आयुष्य भावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. माझ्या हरिदासांना, माझ्या या सर्व तुझं नाम घेणाऱ्या सगळ्या तुझ्या भक्तांना अकल्प आयुष्य लाभावं भगवंता. कारण ही मंडळी, यांच्या पिढ्या, यांची कुळं जर टिकली ना तर समाजापुढे आदर्श स्थापित होणार आहे. आणि म्हणून उदाहरण पुढच्या काळात घडत होतं की ज्या कुळामध्ये 8 वर्षांची, 8 पिढ्यांची विठ्ठल परंपरा होती, असे विश्वंभर बाबा आणि त्या पिढीमध्ये, त्या कुळामध्ये पुढच्या काळामध्ये तुकोबरायांसारखं रत्न जन्माला येतं श्रोते हो. बोल्होबा तुकोबरायांचे वडील, काय पिढी होती आणि काय परंपरा होती. अभिमानाने ही परंपरा संत सांगत होते, आम्ही दैवाचे दास पंढरी रायाचे. बोल्होबा ज्यावेळी पांडुरंगा समोर जायचे ना, त्यावेळी पांडुरंग परमात्म्यानी मान खाली घालावी, असा कटेवर हात ठेवून विटेवर उभा आहे माझा भगवंत, आणि मान खाली घालावी, डोळ्यातनं अश्रुधारा भगवंताच्याही वहाव्यात. त्यावेळी रुक्मिणी आईसाहेबांनी विचारावं, अहो मान का खाली घालताय.
तेव्हा पांडुरंगाने उत्तर द्यावं, अगं बघितलं नाहीस, सावकार दारात आलाय आणि सावकार दारात आला की कर्जदारांनी मान खालीच घालायची असते. बोलोबा सावकार आहे. श्रोते हो, ही परंपरा, ही कुळाची जन्मजात पिढीची ही परंपरा जी लाभली तुकोबारायांना, पुढच्या काळात तुकोबारायांना पांडुरंग परमात्मा सांगत होते, माग तुकोबा, तुला जे हवं ते मला माग. तुकोबाराय म्हणायचे, देवा तू काय मला देणार रे? अरे माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. अरे तुझी सेवा करणं ही आमची मिरास आहे, ही आमची ॲसेट आहे, ही आमची संपत्ती आहे खऱ्या अर्थाने, आणि या पलीकडे आम्हाला काहीच नकोय. आणि तू मला काय देणार रे देवा? तुझे चरण आमच्याकडे गहाण आहेत. माझ्या पदरचं नाही, गाथेतला तुकोबारायांचा शब्द आहे, तुझे चरण गहाण पांडुरंगा. तू काय देणार? कारण याचं कारण ही कुळं या ताकदीची होती, या कुळांमध्ये पिढ्यानपिढ्या विठ्ठल भक्ती होती. म्हणून नामदेव महाराज सांगतात की अशा कुळांमधल्या भक्तांसाठी देवा तू काहीतरी कर, त्या दासांना, त्या हरिभक्तांना अकल्प आयुष्य दे, अकल्प आयुष्य दे. बरं, शब्द दास हाच वापरला हो, हरिदास हाच शब्द नामदेव महाराजांनी का वापरला असेल? कारण आम्ही मंडळी जपजाप्य करतो, तीर्थयात्रा करतो, उपासना करतो, साधना करतो, दानधर्म करतो, ध्यानधारणा करतो, पण आम्ही दास ठरू का? नाही, आम्ही एवढ्यानी दास नाही होऊ शकणार. आम्ही फार तर साधक हो, उपासक हो, भक्त हो फार तर, पण आम्ही दास नाही होणार. म्हणून दास ही कुठली पदवी नाहीये, दास हे कुठलं नाव नाहीये. श्रोते हो, दास ही अवस्था आहे, दास ही भूमिका आहे की परमेश्वरा, माझी कर्मेंद्रिय, माझी ज्ञानेंद्रिय, माझं मन नवे बुद्धी सहित सगळंच तुला अर्पण आहे. दास होण्याची अवस्था कठीण का? कारण परमेश्वराला आपलं शरीर, आपलं जीवन, या सगळ्या जीवनाची मालकी त्याच्याकडे सोपवावी लागते, तेव्हा दास होता येतं. म्हणून मारुतीरायांचं नाम आम्ही मोठं का घेतो? दास म्हटलं की मारुतीराय आम्हाला आठवतात. याचं कारण स्वतःचं असं मारुतीरायांनी अस्तित्व ठेवलंच नव्हतं, ते पूर्णपणे रामरूप झाले होते ना. म्हणून तो दास, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा समर्थ सुद्धा म्हणतात. आणि अशा हरीच्या दासांना भगवंता द्यायचं असेल तर एक दे, अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीची या दासा. अभंगाचं दुसरं चरण आहे, कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. शब्द वापरला कल्पनेची बाधा. सर्वसामान्य माणसाचा गुणधर्म आहे, स्वभाव आहे की माणूस कल्पना विश्वामध्ये खूप रमतो. असं झालं तर, तसं झालं तर, मग हे करू, मग ते करू, अशी आम्ही स्वप्न खूप बघतो म्हणाले. APJ अब्दुल कलाम त्यांचं वाक्य आहे, म्हणाले स्वप्न बघा. भारतातल्या तरुणाईला तर त्यांनी संदेश दिला, स्वप्न बघा, स्वप्न बघा, कारण स्वप्न आम्हाला, स्वप्न विचारात येतात आणि ते विचार आम्हाला कृती करायला भाग पडतं. त्यामुळे अशी स्वप्न बघावीत, पण ही स्वप्न आम्हाला आमच्या जीवनाला योग्य दिशा देणारी असली पाहिजेत. म्हणून नामदेव महाराज म्हणतात की कल्पना विश्वामध्ये रमणं धोक्याचं आहे. याच अर्थाने मनामध्ये संशय असता कामा नये, कारण गीतेमध्ये गोपालकृष्ण सांगतात, संशयात्मा विनश्यती. तो स्वतःही सुखी होत नाही आणि जगालाही सुख लागू देत नाही. मी आणि माझं ही जी बाधा आम्हाला जडली आहे, संशय पिशाच्याचा संसर्ग आम्हाला लागलाय ना, तो नामदेव महाराज म्हणतात तो हरीच्या भक्तांना, तो संतांना, तो विष्णू भक्तांना लागता कामा नये. तो संसर्ग विष्णूच्या भक्तांना लागू देऊ नको देवा, तो संपर्क तुझ्या भक्तांना लागू देऊ नको, इतकी तुला काळजी घ्यावी लागेल. कल्पनेची बाधा न हो कोणे काळी, ही संत मंडळी सुखी असो. आणि म्हणून वरदान मागितलं, देवा सर्व सुख दे, सगळ्या संतांना सुखात ठेव. वास्तविक सुखाची संकल्पना संतांची आणि आमची यामध्ये खूप फरक आहे बरं. आमचं सुख आमच्या सुखापुरतं असतं. घरामध्ये वस्तू 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 इतक्या वस्तू झाल्यात की माणूसच एक वस्तू होऊन गेलाय. माणसातला माणूस आम्हाला दिसेना, दगडातला आणि पाषाणातला देव कुठून दिसणार, ही परिस्थिती भयानक आत्ताची होऊन बसली आहे. म्हणून श्रोते हो, नामदेवांना हा अंदाज आहे की ही जर हरीची कुळं, हे हरिदास, हे विष्णू भक्त, हे विष्णुदास, हे संत, या लोकांना जर कल्पनेची बाधा झाली तर केवळ त्यांचंच नाही, अवघ्या समाजाचं नुकसान आहे.
कारण शेषाने पृथ्वी जर डोक्यावर घेतली असेल तर संतांच्या मुळे ती पृथ्वी स्थिर आहे.